गंभीरगड इतिहास, निसर्ग आणि वारशाची साक्ष देणारा डहाणूचा दुर्ग. डहाणू तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील व्याहाळी गावाजवळ उभा असलेला गंभीरगड हा पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो. आदिवासी वारली राजे, सुभाटे राजे, नगरचे राजे, जव्हारचे मुखणे राजे आणि पुढे पेशव्यांच्या काळात इतिहास या गडाशी जोडला गेल्याचे स्थानिक परंपरेत सांगितले आहे. तसेच सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एका रात्रीचा मुक्काम गंभीरगडावर केल्याची स्थानिक आख्यायिका प्रचलित आहे. जांभ्या दगडांच्या विशाल रचनेमुळे गंभीरगडाची ओळख वेगळी ठरते. चारही बाजूंनी पसरलेल्या प्रचंड शिळा आणि नैसर्गिक तटबंदीमुळे हा गड आजही भक्कमपणे उभा आहे. 2019मध्ये काहींनी येथील शिळा फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तुटलेला दगड आजही गडावर पाहायला मिळतो. गडावर ढासळलेला बुरुज, भवानी मातेच्या मंदिरासाठी सुरू असलेले प्रयत्न, भविष्यात उभारण्यात येणाऱ्या हनुमान मंदिराची संकल्पना, तसेच चांभार कुंड आणि चोखर कुंड ही वर्षभर पाणी असलेली नैसर्गिक जलस्रोत पर्यटकांचे आकर्षण ठरतात. होळीचा माळ, महादेवाचे त्रिशूळ आणि परिसरातील गरुड पक्ष्यांचा अधिवास येथील वैशिष्ट्यांपैकी आहेत. तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित. डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी गंभीरगडाच्या पायथ्याशी किंवा गंभीरगड जवळजवळ आपण आलेलो आहेत आणि गंभीरगडाच्या चारी बाजूने हा किल्ला आहे आणि या ठिकाणी मोहन महाराज यांनी अनेक वर्षापासून प्रयत्न केलेला आहे की या ठिकाणी मंदिर व्हावं आणि या ठिकाणी पर्यटक स्थळ व्हावं. मध्यंतरी साधारणतः अनेक वर्ष गावकऱ्यांची मीटिंग पण त्यांनी घेतली. आपण या ठिकाणी मोहन महाराज आहेत, त्यांनाच विचारू. मोहन महाराज, आपण किती सालापासून या ठिकाणी काम करत आहात? आम्ही सपनात जेव्हा मातांनी दाखवलं 2001 पासून आहे, तर आता 25 वर्ष झाले आणि इथे पहिले राहत होते आणि भंडारा खूप चालायचा. भक्त लोक येणं जाणं आणि सगळ्यांनाही नवसपाणीला माताजी एकदम पावते आणि सगळ्यांचंही नवसपाणी पुरं होतं. पण काही कारणानुसार सपोर्ट न भेटल्या कारणाने उद्याला मंदिर मोठं बनवलं आहे आणि आता सरपंच आणि गावकऱ्यांच्या सपोर्टाने पुन्हा इथे मी 4 वर्षापासून इथं आहे. आणि माझं सरकारकडून माग आहे की पर्यटन म्हणून इथं मंदिर आणि येण्या जाण्याच्या भक्त लोकांना सुविधा होईल, रस्त्याचं काम, पगथ्य असं माग आहे माझ्याकडून. या ठिकाणी मोहन महाराज गेली 25 वर्षापासून या गंभीरगडावर प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी खरं तर भवानी आई आहे, तिचं या ठिकाणी मंदिरसुद्धा आहे. आपण या ठिकाणी भवानी मंदिरला या ठिकाणी मोहन महाराज यांनी मेहनत करून केलेलं आहे आणि इथंच मोहन महाराज अनेक वर्षापासून प्रयत्न करतात आणि इथे दर रविवारी ते येतात. या ठिकाणी खालती त्यांनी स्वतः भक्त लोक जे येतात त्यांना जेवणाची सोय केलेली आहे. मोहन महाराजांचं मत आहे की शासनाने याकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर फॉरेस्ट कार्यालय उदवा, फॉरेस्ट कार्यालय कासा आणि डिव्हिजन ऑफिस डहाणू यांनी या ठिकाणी लक्ष देऊन या जंगलाचं आणि या किल्ल्याचं महत्त्व लक्षात घेऊन ह्याची शोभा वाढवली पाहिजे. दगड खचले नाही पाहिजेत म्हणून झाडं लावली पाहिजेत आणि पर्यटक स्थळ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने याची चांगला निधी देऊन चांगलं पर्यटक स्थळ या ठिकाणी निर्माण करावं असं मोहन महाराज यांचं मत आहे. मोहन महाराज, आपण किती दिवस गडावर राहता? मी आता सतत 4 वर्षापासून आहे या ठिकाणी मोहन महाराज 4 वर्षापासून आहे. आता गावकऱ्यांनी तुम्हाला विरोध करतात का? विरोध करत नाही? आता गावकऱ्यांचा सपोर्ट आहे आणि सरपंचही सपोर्ट आहे. पण ते आता ना हरकत दाखला भेटला तर आपल्या इथे थोडा येण्या जाण्याच्या थोडा कामाची सुरुवात करू. ना हरकत दाखला कुठून घ्यायचा? सायवनमधून, सायवन ग्रामपंचायत. सायवन ग्रामपंचायतून. आणि इथं गावकऱ्यांचं म्हणणं आहे का जसं महालक्ष्मीच्या एक यात्रा भरते आणि गावकऱ्यांना फायदा होतो, तसा इथं पण एक गावकऱ्यांना यात्रा होईल तर फायदा होईल आणि पर्यटन म्हणून सगळं बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सुविधा होईल. आणि सध्या पण लोक येतात, त्यांना भंडाऱ्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे आणि कधी पण या एनी टाईम इथं व्यवस्था आहे. या ठिकाणी मोहन महाराजांनी खालती त्यांचं मोठं मंदिर म्हणजे त्या ठिकाणी लोकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे, भंडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि अशा पद्धतीने मोहन महाराज गेली 4 वर्ष या ठिकाणी मेहनत घेतात. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष देऊन गंभीरगडाची विशेष देखभाल केली पाहिजे आणि या ठिकाणी दिवसेंदिवस या झाडांमुळे
दगड आणि या ठिकाणी हा नैसर्गिक व्यवस्थित आहे, परंतु झाडं जर संपली तर या ठिकाणी दगड खचतील. आणि अशा महाराष्ट्रातला एकमेव असा किल्ला आहे गंभीरगड की पूर्ण दगड, म्हणजे आपण नजरेखाली बघितलं तरी दगडापर्यंत नजर पोहोचत नाही, एवढ्या मोठ्या भल्या शिळा आहेत. आणि ह्या शिळा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे शिळा आढळणार नाहीत, म्हणजे दगड आढळणार नाहीत, अशा पद्धतीने या ठिकाणी मोठमोठे दगडं आहेत. आणि या दगडावरच या ठिकाणी गंभीरगड या ठिकाणी वसलेला आहे. गंभीरगडामध्ये 12 गावं मोडतात आणि 12 गावांनी आता मोहन महाराज यांना थोडंसं सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे. सायवन ग्रामपंचायतीने ह्यांना नाहक दाखला दिला तर या ठिकाणी थोडी पर्यटक स्थळाची व्यवस्था केली जाईल. या ठिकाणी पत्रकार गोविंद गावित